हॅलो एव्हरीवन. तर आज आपण थोडस डिस्कस करतोय एनर्जी आणि त्याचे थोडेसे फॉर्म्स जे की कायनेटिक एनर्जी राहतं, पोटेन्शियल एनर्जी. त्याच्याबद्दल आज आपण थोडस डिटेल मध्ये डिस्कशन करूया. आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला जर एनर्जी लर्न करायचं असेल तर एनर्जी म्हणजे काय हे तुम्हाला माहित हवं. एक तर समजा मी हा पेन आहे, एक एक्झाम्पल थ्रू बघूया. हा पेन मध्ये जर मला काहीतरी एनर्जी ऍड करायची असेल किंवा ह्याच्यातून काहीतरी एनर्जी काढायची असेल तर मी कशी करू शकतो, हा ही मेथड तुम्हाला माहित आहे. ओके, तर फर्स्ट आपलं टायटल येतं व्हॉट इज मीन बाय एनर्जी. ओके, सगळ्यांनी नोटबुक मध्ये लिहून घ्या एनर्जी म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय एनर्जी. एनर्जी सिम्पली डिफाईन असं केलं जातं की कॅपॅसिटी टू डू वर्क, ह्याला बोलतात एनर्जी. एनर्जीचे सिम्पलेस्ट डेफिनेशन काय येतं, कॅपॅसिटी टू डू वर्क is known as एनर्जी. काय म्हणायचं, कॅपॅसिटी टू डू वर्क इज नोन ॲज एनर्जी. म्हणजेच काय, जर मला एखादी गोष्ट काम करायचं असेल, एखाद्या सिस्टीमला जर काहीतरी काम करायचं असेल तर त्या केसमध्ये त्याची कॅपॅसिटी किती आहे ते काम करायची, त्याला एनर्जी सिम्पलेस्ट बोलू शकता. ओके, आता जसं की समजा मला ह्या पेन मध्ये, लेट सपोज आता हा पेन आहे, ह्याच्यामध्ये मला काहीतरी एनर्जी ऍड करायची असेल किंवा इथून काहीतरी एनर्जी काढून घ्यायची असेल तर मी काय करू शकतो. त्याच्या सिम्पलेस्ट दोन एक मेथड आहेत ज्याचा यूज करून तुम्ही एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये किंवा एखाद्या सिस्टम मध्ये एनर्जी ऍड पण करू शकता आणि तिथून एनर्जी काढू पण शकता. आता त्यातली पहिली आणि सगळ्यात इझिएस्ट मेथड म्हणजे काय, जर मला ह्या ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी ऍड करायची तर मी काय करेल, सिम्पली ह्या ऑब्जेक्टला होल्ड करेल किंवा ह्याला काहीतरी वर्क करेल, नॉर्मली इकडून मूव्ह करेल किंवा काहीतरी थोडासा पॉवर प्रेस करेल, अशा काहीतरी गोष्टी करेल जेणेकरून ह्या ऑब्जेक्ट वरती काहीतरी वर्क होईल. आता असं ज्या वेळेस मी करेल त्यावेळेस काय होणार आहे, ह्या ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी एनर्जी ऍड होत राहणार. म्हणजे जर मला एनर्जी एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये ऍड किंवा रिमूव्ह करायची असेल तर पहिली मेथड काय येते, मी वर्क थ्रू एनर्जी ऍड करू शकतो. काय करू शकतो, वर्क थ्रू एनर्जी ऍड करू शकतो. आणि सेकंड मेथड जे असतं, जर मी ऑब्जेक्टला होल्ड केलं आणि त्याला थोडस इथं हीट सप्लाय केला, हीट सप्लाय म्हणजे याला गरम करायला स्टार्ट केलं, अशा केसमध्ये पण काय होतं की ऑब्जेक्ट मध्ये परत एनर्जी ऍड व्हायला स्टार्ट होते. ओके, म्हणजे जर मला एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये किंवा एखाद्या सिस्टम मध्ये एनर्जी ऍड करायची असेल किंवा एनर्जी काढून घ्यायची असेल, रिमूव्ह करायची असेल, दोन्ही केसमध्ये मला फक्त आणि फक्त बेसिक दोन मेथड यूज करून मी त्याला एनर्जी ऍड किंवा रिमूव्ह करू शकतो. एक तर म्हणजे काय करेल, मी त्या ऑब्जेक्ट वरती काहीतरी काम करेल जेणेकरून त्या ऑब्जेक्ट मध्ये एनर्जी ऍड होऊ शकेल. सेकंड म्हणजे काय करेल, मी त्या ऑब्जेक्टला थोडीशी हीट सप्लाय करेल. ह्या दोन मेथडचा यूज करून तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला एनर्जी ऍड किंवा रिमूव्ह करू शकता. सिम्पलेस्ट कोणताही ऑब्जेक्ट घ्या, जगात कोणताही ऑब्जेक्ट घ्या, जर मला त्याच्यामधले एनर्जी ऍड किंवा रिमूव्ह करायची असेल तर मी हा दोन मेथडचा यूज करेल. दोन्हीतली कोणती कन्व्हिनियंट आहे त्यानुसार मी त्याचा यूज करेल. कळतंय? आता मला सांगा, मी काय बोलतोय आतापर्यंत की बाबा एनर्जीला मी ऍड किंवा रिमूव्ह केलं. मी असं बोललो का एनर्जीला मी जनरेट केले किंवा नवीन एनर्जी मी तयार करतो? नाही, एनर्जी कधीही तयार करता येत नाही. हे पहिलं बेसिक लक्षात ठेवा. तर तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये जी अवेलेबल एनर्जी आहे ह्या ऑब्जेक्ट मध्ये, तुमच्या आसपास जे काय दिसतंय त्याच्यामध्ये काही ना काही एनर्जी अवेलेबल असेल तर त्या केसमध्ये ती अवेलेबल एनर्जीचाच यूज करता तुम्ही, की त्याला कन्वर्ट करता एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. लक्षात आलं? क्लिअर होते की एनर्जीला तुम्ही फक्त आणि फक्त दोन वेगवेगळ्या मेथडचा यूज करून ट्रान्सफर करता. ट्रान्सफर करणं वेगळं आणि स्वतः नवीन एनर्जी जनरेट करणं वेगळं. आपण एनर्जीला जनरेट करू शकत नाही, आपण फक्त आणि फक्त एखाद्या एनर्जीला ट्रान्सफर करत असतो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. याच्यामध्ये तुम्ही एनर्जी कधीच जनरेट करू शकत नाही. सिम्पलेस्ट लक्षात ठेवा एनर्जी बद्दल, एक तर कॅपॅसिटी टू डू वर्क हे डेफिनेशन, आणि त्याच्या दोन तीन मेथड जे असतात ते म्हणजे, एक फर्स्ट वन म्हणजे वर्क आणि दुसरी वन म्हणजे हीट. हीट थ्रू तुम्ही एनर्जी ऍड करा किंवा वर्क थ्रू त्याच्यामध्ये एनर्जीला ऍड करू शकता.
आता जर मी एनर्जीचं युनिट बघितलं, SI युनिट ऑफ एनर्जी, म्हणजे जर मला एखाद्या ऑब्जेक्ट मधली एनर्जी मेजर करायची असेल, जसं की या पेन मधली मला एनर्जी मेजर करायची, किती याच्यामध्ये एनर्जी, तर त्या केसमध्ये एक सिंपल एक सायंटिस्ट होता जो की त्याच्यामध्ये एनर्जीला मेजर करायला त्याचंच नाव दिलं होतं, ते म्हणजे जूल. लक्षात येते, एनर्जीला मेजर करण्यासाठी एक सायंटिस्ट होता, तो म्हणजे जूल. त्याने एक्झॅक्टली एनर्जीचं युनिट मांडलेलं आहे. जसं की मी हा पेनला बोललो की हा पेन मध्ये 10 जूल एवढी एनर्जी आहे, तर तुम्ही समजून घ्या की हे जूल हे युनिट जे असतं कशाचं असतं, एनर्जीसाठी. त्याचा सिम्बॉल नॉर्मली असा जे ही दाखवला जातो, लक्षात राहील एनर्जीच्या बाबतीत. बेसिक 2-3 टर्मिनॉलॉजी आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक फर्स्ट वन म्हणजे की पॉइंट मध्ये लक्षात ठेवा की कॅपॅसिटी टू डू वर्क, त्याला तुम्ही एनर्जी बोलू शकता. एनर्जी अल्टिमेटली फक्त आणि फक्त काय करता, तुम्ही ट्रान्सफर करता, जनरेट करत नाही. एक फेमस कोट किंवा फेमस एक इक्वेशन किंवा स्टेटमेंट पण आहे बघा, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन कन्वर्ट वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. हे असं का बोललं जातं, तर सिम्पली तुम्ही एनर्जीला क्रिएट पण करू शकत नाही आणि ते 100% डिस्ट्रॉयड पण करू शकत नाही. तुम्ही काय करता, फक्त आणि फक्त एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करत असतात. कन्वर्ट करणं किंवा ट्रान्सफर करणं ह्या केस पॉसिबल आहेत, पण तुम्ही नवीन एनर्जी एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये ऍड करू शकत नाही. ओके, एनर्जीचं युनिट राहतं जूल. आणि जे तुम्हाला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं जे स्टेटमेंट किंवा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तेही तुम्हाला माहित असावं, तेही मी मेन्शन करत होतो. एनर्जी कॅनॉट किंवा नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन कन्वर्ट वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म, असं बोलू शकता. वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म. ओके, आता याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे एनर्जीज असतात. एक म्हणजे आज आपण डिस्कस करतोय फक्त दोन एनर्जी, जे की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता टाइप्स ऑफ एनर्जी मध्ये फर्स्ट वन डिस्कस करू, कायनेटिक एनर्जी. त्याच्या अगोदर हे सर्व एकदा नोट डाऊन करून घ्या. एनर्जी आता सगळ्यांना समजलेलंच असेल. आता आपण बघूया एक्झॅक्टली कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. नेक्स्ट टायटल, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी. आता सिंपली जर माझ्याकडे एखादा ऑब्जेक्ट आहे, लेट सपोज एक रोड वरती एक कार आहे, अज्युम करा. नॉर्मली काय आहे, एखादी कार एका रोड वरती आहे आणि त्या केसमध्ये मी काय करतोय, ही कार मुव्हिंग कार आहे. मुव्हिंग म्हणजे काय, त्याला काहीतरी व्हेलॉसिटी आहे. जसं की याचा स्पीड आहे लेट सपोज 60 मीटर पर सेकंड, असं काहीतरी स्पीड मध्ये एखादी कार तुमची मूव्ह करत असेल. अशा केसमध्ये ह्या ऑब्जेक्ट मध्ये किंवा ह्या कार मध्ये जी एनर्जी असते, ती एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी सिम्पली कधी येते, ज्यावेळेस एखादी सिस्टम किंवा एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करत असेल किंवा एखाद्या मुव्हिंग कंडिशन मध्ये असेल, तर त्या केसमध्ये जी एनर्जी प्रेझेंट असते किंवा त्या एनर्जी अवेलेबल असते, ती एनर्जी कोणती असते, तर कायनेटिक एनर्जी. लक्षात आलं. सिंपल सिंपल वे म्हणजे बोलायचं झालं तर सिंपली असं म्हणा की जर एखाद्या ऑब्जेक्टला मुव्हिंग कंडिशन मध्ये तुम्ही बघत असाल किंवा तो ऑब्जेक्ट मुव्हिंग कंडिशन मध्ये असेल, तर अशा केसमध्ये त्या ऑब्जेक्ट मध्ये कोणती एनर्जी राहते, कायनेटिक एनर्जी. लक्षात येते. सिम्पलेस्ट डेफिनेशन काय, द एनर्जी possess due to motion of object.
द एनर्जी पजेस ड्यू टू मोशन ऑफ ऑब्जेक्ट, त्याला तुम्ही काय बोलू शकता, कायनेटिक एनर्जी. म्हणजे जर मला नॉर्मली एका ऑब्जेक्टचा स्पीड माहिती असेल, लेट सपोज ह्याच कारचे एक्झाम्पल घ्या, ह्याचा मला स्पीड माहिती असेल आणि ह्या कारचं मला मास पण माहिती असेल. क्लिअर? जर मला एखाद्या ऑब्जेक्टचं स्पीड आणि प्लस मास जर अज्युम केलं, मी नियर अबाउट करतो आता 60 केजी हेच व्हॅल्यू ठेवतो. मला जर ह्या केसमध्ये मला कारचं ऑलरेडी व्हेलॉसिटी, ह्याला बोलतात व्हेलॉसिटी किंवा स्पीड, हे जर मला माहिती असेल आणि अल्टिमेटली त्या ऑब्जेक्टचा मास जर मला माहिती असेल, तर मी कायनेटिक एनर्जी ऑब्जेक्ट मध्ये काढू शकतो. कसं काढतात, तर सिम्पली कायनेटिक एनर्जी साठी सिम्बॉल असतो के इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. हा सिम्पलेस्ट फॉर्म्युला यूज करा आणि तुम्हाला कायनेटिक एनर्जी भेटून जाईल. ओके, आता याच्यामध्ये के म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी, एम म्हणजे काय, मास, जे की ऑलरेडी मी सांगितले केजी मध्ये मेजर करायचं आहे. नेक्स्ट व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. जर मला व्हेलॉसिटी माहितीये, मास माहितीये, तर मी कायनेटिक एनर्जी आरामसे कोणत्याही ऑब्जेक्टचा काढेल. जसं की ह्याच केसमध्ये बघा, ह्याच केसमध्ये गिव्हन मध्ये काय काय दिले, गिव्हन मध्ये एक तर तुम्हाला मास दिले, किती दिले रे, 60 केजी. नेक्स्ट व्हेलॉसिटी पण किती दिली, नियर अबाउट 60 मीटर पर सेकंड, असं काहीतरी स्पीड पण दिलाय आणि तुम्हाला मास पण दिलाय. आणि मी सांगितलं की हा जे कार आहे किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा ही जी सिस्टम आहे, त्याचं मला काय करायचं आहे, कायनेटिक एनर्जी फाइंड करायची. फॉर्म्युला लिहा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. हाफ एक नंबर आहे, तो ऍज इट इज लिहून घ्या. एम म्हणजे काय, मासची व्हॅल्यू 60, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 60, आणि जो की व्हेलॉसिटीचा काय आहे, स्क्वेअर आहे. क्लिअर? हाफला हाफ, त्या केसमध्ये हा 2 ला कट केलं तर हे 30 येईल, म्हणजे इथे काय येईल, 30 इंटू 60 इंटू 60. हे सॉल्व करा, ऑटोमॅटिक तुम्हाला कायनेटिक एनर्जी भेटून जाईल. क्लिअर? आता ह्याचं युनिट काय येईल, जूल मध्ये. आय होप की ह्याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की हे आन्सर किती येते, कायनेटिक एनर्जी टोटल जी काय जूल मध्ये किती व्हॅल्यू येईल, हे तुम्ही मला कमेंट मध्ये आन्सर सांगून द्या. सिंपल लक्षात येते, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी ही अशीच मोजली जाते की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त जर ऑब्जेक्ट मूव्ह करत असेल तर कायनेटिक एनर्जी त्या ऑब्जेक्ट मध्ये राहते. आता ह्याच्यामध्ये दोन पॅरामीटर असतात, एक तर तुम्ही कायनेटिक एनर्जीला मास किती आहे त्या ऑब्जेक्ट, तोही मॅटर करतो, आणि सेकंड म्हणजे व्हेलॉसिटी. जसं की इथं तुम्ही फॉर्म्युला बघू शकता, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. जर याचा अर्थ मी स्क्वेअर म्हणजे काय, व्हेलॉसिटी जर मी वाढवली 2 टाइम्स, तर याचा अर्थ कायनेटिक एनर्जी 4 टाइम्स इन्क्रीज करते, सेम मास असेल. म्हणजे व्हेलॉसिटी हा फॅक्टर खूप मॅटर करतो इन केस ऑफ कायनेटिक एनर्जी. आता समजा हीच एक्झाम्पल मध्ये जर माझी ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशन आहे, रेस्ट म्हणजे काय, पार्किंगला माझी गाडी आहे. ह्या केसमध्ये काय, गाडी तुमची जर पार्किंगला असेल, तर ह्या वेळेस मला सांगा कायनेटिक एनर्जी काय असेल. आता पार्किंगला ज्या वेळेस गाडी असते त्यावेळेस तिथली व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0 मीटर पर सेकंड. म्हणजे या केसमध्ये ऑब्जेक्ट कसं आहे, रेस्ट कंडिशनला आहे. ज्या वेळेस ऑब्जेक्ट तुमचा रेस्ट कंडिशनला येतो म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय होते, 0. व्हेलॉसिटी 0 झाली म्हणजे तुम्ही फॉर्म्युल्यानुसार पण चेक करू शकता, जर व्हेलॉसिटी 0 झाली तर होल कायनेटिक एनर्जी काय होते, 0 होते. म्हणजे हे एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस रेस्ट कंडिशनला ऑब्जेक्ट असतो त्यावेळेस कायनेटिक एनर्जी तुमची 0 राहते. क्लिअर? ऑब्जेक्ट जर मुव्हिंग कंडिशनला असेल तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी अवेलेबल असते. मग आता आपण हे तर लक्षात आलं की कायनेटिक एनर्जी म्हणजे ज्यावेळेस ऑब्जेक्ट मूव्ह करतो. आता ज्या वेळेस ऑब्जेक्ट रेस्ट असतो तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते ते आपण बघूया. बघा हेच एक्झाम्पल, याच्यामध्ये कार मी काय बघायची बोललो होतो की एक्झॅक्टली पार्किंग मध्ये आहे. जर कार लेट सपोज पार्किंग मध्ये असेल त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी काय असते रे, 0 मीटर पर सेकंड, आणि त्याचा मास किती, नियर अबाउट मी 60 केजी अज्युम केलं होतं. ओके, आता ह्या केसमध्ये जर कार तुमची पार्किंग मध्ये असेल किंवा ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशनला असेल, त्याच्यामध्ये कोणती एनर्जी येते, तर ती म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. लक्षात येते, जर तुमची कार या तुमचा ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशनला असेल, ह्याला मी काय बोलतो, जर ऑब्जेक्ट तुमचा रेस्ट कंडिशनला असेल तर त्याच्यामध्ये जी एनर्जी येते ती म्हणजे कोणती असते, पोटेन्शियल एनर्जी.
आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, सिम्पली एनर्जी पजेस ड्यू टू ऑब्जेक्ट ऍट रेस्ट पोझिशन. एनर्जी पजेस ड्यू टू ऑब्जेक्ट ऍट रेस्ट पोझिशन. जर तुमचा ऑब्जेक्ट रेस्ट कंडिशनला असेल तर त्याच्यामध्ये जी काय एनर्जी असते ती म्हणजे तुमची सिंपल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीला पण एक फॉर्म्युला आहे, तो म्हणजे सिंपल फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम इंटू जी इंटू एच किंवा एम जी एच असं बोललं जातं. आता याच्यामध्ये एम म्हणजे काय राहतं, सिंपल मास, जे की ऑलरेडी मी सांगितले कशामध्ये मेजर करायचं, केजी मध्ये मेजर. जी म्हणजे काय राहतं तर ग्रॅव्हिटी किंवा ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बोललं जातं, जे की मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मेजर केलं. एच म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम ग्राउंड लेवल. ओके, दोन गोष्टी लक्षात आल्या सिंपल. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, जर ऑब्जेक्ट तुमचा रेस्ट मध्ये असेल तर त्याच्यामध्ये काही ना काही पोटेन्शियल एनर्जी येणार. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर म्हणजे हाईट वरती पोटेन्शियल एनर्जी डिपेंड राहते. आता लेट सपोज हा पेन मी ग्राउंड पासून पर्टिक्युलर हाईटला पकडला, त्याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. कशामुळे, त्याच्या हाईटमुळे, ग्राउंड पासून. जर हाच पेन मी एक्झॅक्टली ग्राउंड वरती ठेवला असेल, ग्राउंड सरफेस जे अर्थचा सरफेस आहे त्याच्यावरती मी हा पेन ठेवला, ह्या केसमध्ये तो तर रेस्ट मध्ये, पेन काय मुव्हिंग नाही, पेन रेस्ट मध्ये आहे, पण त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ह्या वेळेस 0 असते. पोटेन्शियल एनर्जीसाठी दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे ऑब्जेक्ट तुमचा कंपल्सरी रेस्ट कंडिशनला पाहिजे. सेकंड म्हणजे तो पर्टिक्युलर त्याच्यामध्ये काहीतरी पर्टिक्युलरी हाईट पाहिजे, ग्राउंड लेवल पासून तो काहीतरी हाईटला तुम्ही ठेवला पाहिजे. लक्षात येते, पोटेन्शियल एनर्जी मध्ये दोन पॅरामीटर कोणते, एक तर ते म्हणजे रेस्ट कंडिशन आणि दुसरे म्हणजे काय असेल, त्याची पर्टिक्युलर हाईट. हाईट वरती असेल तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार. जर त्याची हाईट ग्राउंड लेवल पासून 0 ठेवली तर त्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी सुद्धा 0 राहते. फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा एम इंटू जी इंटू एच. एम वाढला पोटेन्शियल एनर्जी पण वाढणार आहे, एच वाढली पोटेन्शियल एनर्जी पण वाढणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब